थर्ड चॅप्टर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजे सजीवांची विविधता आणि त्यांचे वर्गीकरण. इन लास्ट व्हिडिओ वी लर्न अबाउट प्लांट स्ट्रक्चर अँड पार्ट्स ऑफ ए प्लांट. मागील व्हिडिओत आपण या वनस्पतीची रचना आणि या वनस्पतींचे जे विविध अवयव आहेत त्याविषयी माहिती पाहिली. अप टू नाव इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट हॅज बीन कलेक्टेड. आतापर्यंत विविध वनस्पतींच्या संख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे. व्हाईल स्टडींग द डायव्हर्सिटी इन प्लांट दे आर क्लासिफाईड फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स ऑन द बेसिस ऑफ द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस in their structure, their organ and their other characteristics. या वनस्पतींच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव व इतर वैशिष्ट्यांमधील साम्य व भेद यांच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते. द सायंटिस्ट कॅरोलस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. Initially, it was his method of classification that was used by all. कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले. सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जात असे. द सायंटिस्ट कॅरोलस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच वनस्पतीचे वर्गीकरण. प्लांट कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द डिफरन्सेस इन द हाईट ऑफ द स्टेम और हाईट ऑफ देअर स्टेम अँड देअर ब्रँचेस. या वनस्पतींच्या खोडांची लांबी व त्यांना येणाऱ्या फांद्या यावरून या वनस्पतींचे 4 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे. वनस्पतीच्या खोडाची लांबी आणि त्यांना असणाऱ्या फांद्या यानुसार या वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ हाईट ऑफ द स्टेम अँड देअर ब्रँचेस ॲज ट्रीज, shrub, then herbs, vines or climbers and creepers. Plants that grow very tall and have strong hard stem or trunks are called trees. उंच वाढणाऱ्या व टणक मजबूत खोड असणाऱ्या वनस्पतींना वृक्ष म्हणजेच ट्रीज असे म्हणतात. They have branches at some height above the ground. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. They bear flowers and fruits for many years. त्यांना अनेक वर्ष फुले व फळे येतात. Trees are perennials, that is they live for many years. वृक्ष हे बहुवार्षिक म्हणजेच ते अनेक वर्ष जगतात. मँगो, टॅमॅरिन, बनियन, कोकोनट, palmyra palm are the examples of trees. Second is shrubs. Shrubs म्हणजे झुडपे. Observe the height of plants like orange, lemon, hibiscus. How tall are they? संत्रा, लिंबू, जास्वंद या वनस्पतीच्या खोडांचे जर आपण निरीक्षण केले किंवा या वनस्पतींच्या खोडांचे निरीक्षण करा, त्यांची उंची किती असते? These are plants of medium height and are up to 2 to 3 meters tall. Such plants are called shrub. म्हणजे संत्रा आहे, लिंबू आहे, जास्वंद आहे. या वनस्पती मध्यम उंचीच्या म्हणजे 2 ते 3 मीटर उंच असतात. यांना shrubs म्हणजे झुडूप म्हणतात. Shrubs to have hard, strong stem. या श्रबना ट्रीजप्रमाणे हार्ड आणि स्ट्रॉंग स्टेम असते.
The stem begin to branch out close to the ground. या श्रबना ज्या फांद्या आहेत या फांद्या जमिनीलगतच फुटतात. यामुळेच आपण लिंबू, जास्वंदाचे फूल, संत्रे सहज हाताने तोडू शकतो. या ट्रीजचे जमिनीलगत फांद्या फुटत नाही, पण श्रबला जमिनीलगतच जमिनीपासून काही अंतरावरच फांद्या फुटतात. त्यामुळेच त्यांची जी फळे आहे, फुले आहेत ती आपण सहज हाताने तोडू शकतो. प्लांट्स ऑफ मीडियम हाईट विथ स्ट्रॉंग हार्ड स्टेम्स आर कॉल्ड shrubs. Plants of medium height with strong hard stems are called shrubs. Lemon, orange, hibiscus, rose are the examples of shrubs. Third, herbs. Herbs म्हणजे रोपटी. Observe the stem of plants like lemongrass, basil, benjalgram, चिली, सिसम, गवती चहा, तुळस, चणा किंवा हरभरा, मिरची, तीळ यासारख्या वनस्पतीच्या खोडाचं निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसेल? देअर स्टेम्स आर सॉफ्ट अँड फ्लेक्झिबल. त्यांचे जे खोड आहेत हे खोड मऊ आणि लवचिक असतात. दे आर 1 to 1.5 मीटर्स टॉल. त्यांची जी उंची आहे ही उंची साधारणपणे 1 ते 1.5 मीटर असते. सच प्लांट्स विथ सॉफ्ट अँड फ्लेक्झिबल स्टेम्स आर कॉल्ड हर्ब्स. अशा प्रकारे सॉफ्ट आणि फ्लेक्झिबल, सॉफ्ट म्हणजे मऊ आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक खोड असणाऱ्या वनस्पतींना हर्ब्स म्हणजेच रोपटी असे म्हणतात. लेमन ग्रास, बसिल, बेंजलग्राम, चिली, सिसम आर द एक्झाम्पल्स ऑफ हर्ब्स. वाईन्स ऑर क्लाइंबर्स अँड क्रीपर्स म्हणजे वेली. ऑब्झर्व द स्टेम्स ऑफ प्लांट्स लाईक बिटरगेड, कुकुंबर, पम्पकिन अँड ग्रेपविन. कारले, काकडी, भोपळा, द्राक्ष यासारख्या वनस्पतीच्या खोडांचे निरीक्षण करा. वी सी दॅट दे ग्रो ऑन अ सपोर्ट ऑर स्प्रेड अलॉंग द ग्राउंड. ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पती आधाराने वाढतात किंवा मग जमिनीवर पसरतात. प्लांट्स दॅट ग्रो ऑन ए सपोर्ट आर कॉल्ड क्लाइंबर्स. आधाराने वाढणाऱ्या वनस्पतींना क्लाइंबर्स असे म्हणतात. काकडी, कारले यांना पिवळ्या रंगाचे स्प्रिंगसारखे भाग असतात त्यांना टेंड्रिल्स असे म्हणतात. ते टेंड्रिल्स आधाराला गुंडाळले जातात. तुमच्या घरी जर कारल्याचं वेल असेल तर तुम्ही त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला ते टेंड्रिल्स त्या दोरीला किंवा मग एखाद्या वनस्पतीच्या खोडाला गुंडाळलेले दिसतील. मनी प्लांट्स हॅव एरियल रूट्स. तुमच्या घरी जर मनी प्लांटचं वेल असेल तर तिथे त्याचे जे एरियल रूट्स असतात ते एरियल रूट्स आधाराला घट्ट पकडतात. प्लांट्स दॅट स्प्रेड अलॉंग द ग्राउंड आर कॉल्ड क्रीपर्स. जमिनीवर पसरणाऱ्या वेलींना क्रीपर्स असे म्हणतात. वॉटरमेलन, पम्पकिन आर क्रीपर्स. हे भोपळा आहे किंवा मग टरबूज आहे हे क्रीपर्स आहेत. प्लांट्स विथ सॉफ्ट अँड फ्लेक्झिबल स्टेम्स आर कॉल्ड क्लाइंबर्स अँड क्रीपर्स. नाजूक व लवचिक खोड असणाऱ्या वनस्पतींना वेली असे म्हणतात. Thus, plant can be classified into 4 types based on height of the stem,